नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत तिळाची चिकी। त्याकरिता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊण वाटी तीळ घेतलेले आहे। सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण चिकी टाकू त्याला आपण तूप लावून घ्यायचं। या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डला तूप लावून घेते आहे। बेलण्याला पण तूप लावून घेते। आणि चमच्याला पण आपण तूप लावून घेऊया। यानंतर एका पातेल्यामध्ये मी तीळ टाकते आहे आणि कमी पावरवरती छान खमंग अशी भाजून घेते आहे। तीळ भाजताना कमीच पावर ठेवायचा। तीळ चांगला भाजला गेले तर आपले चिकीची टेस्ट पण छान येते। या ठिकाणी आपले तीळ भाजून झालेले आहे। यानंतर याच पातेल्यामध्ये मी गूळ टाकते आहे। गूळ छान आपण मेल्ट होऊ देऊया। यामध्ये 1 चमचा तूप टाकते आहे। आणि याला छान मेल्ट होऊ देऊया। दोन मिनिटात गूळ पूर्णपणे विरघळून जातो। या ठिकाणी आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। याला असंच 1 मिनिट होऊ देऊया। या ठिकाणी आपण चिकीसाठी लागणारा पाक चेक करून घेऊया। या ठिकाणी मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडा पाक टाकलेला आहे। बघू शकता आपला पाक सॉफ्ट आहे। या ठिकाणी आपला पाक व्हायचा आहे। परत आपण 1 मिनिट याला छान होऊ देऊया। या ठिकाणी आपण पुन्हा पाक चेक करून घेऊया। या ठिकाणी बघू शकता आपला पाक छान तुटत आहे, क्रंची झालेला आहे। यानंतर आपण यामध्ये तीळ टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। ही प्रोसेस पटापट करायची। यानंतर हे आपण तूप लावलेल्या चॉपिंग बोर्ड वरती काढून घेऊया। यानंतर काही सेकंद याला आपण सेट होऊ देऊया। यानंतरच यावरून आपण लाटणं फिरवूया। लगेच लाटणं फिरवलं तर हे लाटण्याला पूर्णपणे चिकटून जाईल। किती पातळ किंवा जाड हवी असतील तशाप्रमाणे तुम्ही याला पसरवू शकता। यानंतर मी चमच्याच्या सहाय्याने याला छान सेट करून घेते आहे।
या ठिकाणी गरम असतानाच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही कट करू शकता। या ठिकाणी मी चाकूलाही तूप लावून घेतलेलं आहे। लवकरच हे कडक येतात, त्यामुळे लगेच कट करून घ्यायचं। या ठिकाणी मी पूर्णपणे कट करून घेतलेलं आहे। अर्धा तास आपण हे थंड व्हायला ठेवलं होतं। यानंतर बघू शकता अर्धा तासानंतर हे छान इझिली निघत आहे। बघू शकता मी चिकी एवढी पातळ बनवलेली आहे। एक वडी आपण फोडून बघूया। बघू शकता एकदम क्रंची झालेली आहे। अशा प्रकारे मी पूर्ण वड्या काढून घेतलेल्या आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।